तर पाहिलं तर यंग टॅलेंट आणि त्याच्यानंतर ज्या खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती आपल्या नावाची छाप सोडली हॅलो, असे खेळाडू. चेक. या स्पर्धेकरता खऱ्या अर्थानं छान छान आपण पाहू शकाल की ज्या आवाजानं पाडेकर कुटुंब सातत्याने मग कोणते क्षेत्र असू द्या, संगीत असू द्या, ढोलकी वादक असू द्या, या ठिकाणी शुभ आगमन झाले की ओमकार पाडेकर यांचे वडील पांडू पाडेकर यांचं मत या ठिकाणी आगमन झाले. आपण या मुख्य मंचावरती आपलं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. कारण ते सॉन्ग तुम्ही ऐकतात आणि आज देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यांचे वडील या ठिकाणी त्यांचा शुभ आगमन झाले. या मुख्य मंचावरती आपलं मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतील. ओटू अजित पवार. जाऊयात पुन्हा एकदा तिकडे मॅचच्या दिशेनं डावाला सुरुवात होते. एका बाजूने वाफाळे संघ, दुसऱ्या बाजूने GCC अकलोली संघ. एक गाव एक कुणबी गट फॉर्मॅटमधून दोन संघ क्वालिफाय झाले आणि त्यांच्या दरम्यानची मॅच संपूर्ण खेळाडू आपण बघू शकतात मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतात. एक खेळाडू जर पाहिलं तर पंकज पाटील वाडिश लॉंगऑफमध्ये सज्ज आहेत आणि दुसऱ्या बाजूने साही आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील काऊ फेसला सज्ज आहेत. यतीन पाटील, त्याच्यानंतर अथर्व, जय पाटील असतील, यतीन पाटील, त्याच्यानंतर योगेश पाटील संघाला लीड करतात आणि फ्लाइंग स्लिपमध्ये देखील खेळाडू आहेत. शॉर्ट मिडॉनमध्ये देखील एक खेळाडू तैनात आहेत तिकडे. हो, पहिलाच बॉल विरकावला, उंच साह्य आहे तिकडे आणि बॉल त्याच्या आवाकाच्या बाहेर चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती केला आघात आणि भिरकावला सरळ सीमा पार. तगडा क्वालिटी ब्रँडेस्टोक षटकार पकडलाय आपण. या इथे मात्र युवा खात्याच्या वतीनं व नित्यानंद स्पोर्ट्स कोच वतीनं 100 दिले जातील. अजित, काय म्हणशील? एका साईडनं प्रतिभेनं पहिला दिवस जो गाजवला, खऱ्या आता वापाला पाडगे विभागातील टीम आहे आणि आपल्या विभागाची जर योगेशवाडी टीम आहे, काय म्हणशील या दोन्ही टीमबद्दल? नक्कीच बाटल रंगणार या गोष्टीमध्ये शंका नाही आहे. पुन्हा एकदा जाऊयात ओव्हर दी स्टंप. हो, आउटसाइड ऑफ स्टिक बॉलवरती केला आक्रमण. इनसाइड आउटचा फटका दमदार आहे. बॉल चालला सरळ एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती केला एक काउंटर अटॅक. तगडा चौकार. सुपर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये इथे एक्झिक्यूट केली जाते. सध्या पाहू शकतात की कशा पद्धतीने प्रतीकने फटका एक्झिक्यूट केला. एक्सचेंज रिप्ले बघू शकतात. आउटसाइड ऑफ स्टिक बॉलवरती मनगडाचा वापर केला, फक्त पंच केला आणि पाठवल्या सरळ एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या पलीकडे चौकार ठोकला आणि चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्डला धावा जोडल्यात. डबल डिजिट 10 रन लॉस ऑफ 0 विकेट ऑन बोर्ड. ओमसाई मूवीज लाईव्हच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी परफेक्टली दाखवल्या जात आहेत. हो, यावेळेस तिसऱ्या बॉलवरती समोर जमिनीला अगदी पाहू शकतात की घासून पुसून बॉल चालला अलाउन दी ग्राउंड. एक सिंगल धावेसाठी वेगाने आलेत आणि एक सिंगल धाव फलकावरती एक्झिक्यूट होते. स्कोरबोर्डला एक नेल्सन धावसंख्या फलकावरती बघू शकतात आमचे साथी स्कोरर अर्थातच विवेकजी वाकले. एक या ठिकाणी प्रतीक करता प्राइज आलाय अमावश्य नक्कीच विघ्नेश पवार कोशिंबे यांच्याकडनं प्रति षटकार करता 500 रुपये. आणि जे आपण पाहू शकाल झेल पकडलाय, जे आपण पाहू जेव्हा प्रेक्षक गणेश विरचा आहे त्याला पण तिथं प्राइज दिले ते युवागणांच्या वतीनं 100 रुपये कॅश प्राइज. प्रतीकच्या हॅड्रिक साठी मत की प्रथमेश विघ्नेश पवार याच्याकडनं 500 रुपये प्राइज आले. धन्यवाद विघ्नेश. उत्तर पावच्या स्पोर्ट करून घुसलेत आणि खऱ्या आता ब्रँड म्हणून भिवंडीमध्ये त्यांचं शॉप देखील ओपन झालंय. नक्कीच जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अथर्व कमबॅक करतात. पलटवार करणं देखील तेवढंच गरजेची गोष्ट आहे आणि सध्या स्कोरबोर्डला 12 धावा जोडल्या गेल्यात. अथर्व तयार. हो, समोर समोर गुडघे वाकवलेत आणि बॉलला पाठवले सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा गुगलता ज्वाला मैदानाच्या बाहेर फेकतोय. हा आगीचा गोला ठोकलाय. कडक बेधडक षटकार. व्हॉट अ स्ट्राइक, व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. जयेशच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट केलाय, पाठवून दिला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. विध्वंसक अंदाजामध्ये सध्या बॅटिंग केली जाते आणि आपल्या बॅटिंगचा दमखम देखील दाखवत असताना आपण पाहत आहात. सध्या जर पाहिलं तर जयेश आणि प्रतीक. चला, कॅमेरामॅनच्या चेअर्स आपण द्यायचे आहेत त्याला बसण्यासाठी तिकडनं. हो, इथे शफल झालेत परंतु गोलंदाज अथर्व सफल होत असताना बघू शकतात. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. योगेश पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. सध्या जर पाहिलं तर बॅटल रंगणार या गोष्टीमध्ये शंका नाही आहे. कारण एका बाजूने आई गावदेवी अकलोली संघ जो दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला आहे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ टीम वाफाळी संघ.
ज्या संघाचा देखील भरपूर बोलबाला या मॅचमध्ये राहिला आहे. असंख्य सर्व काही गोष्टी आणि प्रश्न आहेत. हो, यावेळेस पुन्हा एकदा अप्राकर बॉल अगदी जर पाहिलं तर बाउन्स क्रिएट झाला आणि त्याच्यानंतर अगदी टोक्याच्या जवळून बॉल निघून गेलाय. थोडेसे डीप देखील झाले होते आणि त्याच्याच कारणामुळे पंचाच्या माध्यमातून हा डॉट बॉलचा सिग्नल इथे दिला गेलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 18 रन, लॉस ऑफ 0 विकेट, 18-0. ऑर्गनाइज कमिटी अगदी समोरच्या बाजूने कॅमेरामॅनला ज्या चेअर दिल्यात आपण तिकडनं त्या पोचवायच्यात. विनंती असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचला असेल तर स्क्वेअरलेग कॅमेरामॅनला चेअर्स आपण उपलब्ध करून द्यायचे आहेत. प्रेक्षक तिकडे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचला असेल प्लीज. चला, तिकडे प्रेक्षक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचला असेल तर एक चेअर कॅमेरामॅनला आपण सुपूर्द करा. वेलकम बॅक. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 18 धावा फलकावरती जोडल्यात. इथनं याच गतीने धावा जोडल्या तर 54 हा प्रोजेक्ट स्कोर फलकावरती दाखवला. तांत्रिक अडचणी भरपूर आल्या परंतु प्रेक्षक राजावर्ग देखील अगदी दाटीवाटीने या स्पर्धेसाठी उपलब्ध झालाय. नक्कीच मॅच तगडी आहे कारण दोन्ही बाजूने दोन तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि तुल्यबल संघाची ज्यावेळी मॅच होते ना त्यावेळी बघण्याची मजा देखील तेवढीच अव्वल दर्जाची असते. आणि सध्या योगेश पाटील ओव्हर द स्टंप, पहिलाच बॉल भिरकावलाय. यावेळेस प्रतीकच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रतीक डज नॉट इवन हॅजिटेट अँड 6 रन बॅट्स काउंटर क्रेडिटेड षटकार. एका साईडनं आपण अजित जर पाहिलं तर पडगी विभागातील वाफाले प्रतीक जिथे समोर स्ट्रायकर एंडवरती आहे. योगेश पाटील एक लेजंड क्रिकेटर आणि योगेशच्या विरुद्ध पहिला आक्रमक पाहायला मिळतोय. सेकंड बॉल इथे फटका बसलाय. ओल इज गोल. योगेश पाटील बॉल खाली, विकेट संबोधन खेळाडू बाद. प्रतीकला परतावं लागेल. बिग इज गॉन. ओटी कॉमेडी वॉस अजित पवार. हो, सुपर्ब कमबॅक करणं गरजेचं होतं. वार पलटवार क्रिकेटच्या पटलावरती अगदी अत्यंत गरजेची गोष्ट असते आणि सध्या योगेश पाटीलचा वार अगदी प्रतीकला सोसवणार नाही असंच म्हणावं लागेल. काय एक्झॅक्टली घडी झालं इन्स्टंट रिप्ले आपण बघू शकतात ऑन स्क्रीन. अगदी पाहू शकतात की लोअर ऑफ कटर मैदानाच्या आतमध्ये यूज केला आणि त्याच्यानंतर बॉल बॅटच्या कडीला लागला. एंडिंग फ्लोमध्ये बॉल कनेक्शन करतोय आणि प्रचंड नाराजगी व्यक्त केली आहे. प्रतीक जर या चेंडूवरती त्याची आय साईट व्यवस्थित असती तर डेफिनेटली फटका सीमारेषा पलीकडे निघून गेला असता. पण सध्या या मॅचमध्ये जे काही घटित झालं एक्झॅक्टली योगेश पाटीलचा पलटवार तो इथे बघायला मिळतोय. 24 लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड, 24 वरती 1. वापाले संघ आणि दुसऱ्या बाजूने अकलोली संघ या पंचकृषीतील अगदी दबदबा क्रिएट करणारा संघ आहे अकलोली आणि दुसऱ्या बाजूने वाफाले संघ देखील कमी नाहीये. तुम से रहो तो आम्ही सव्वा से रे. अगदी असाच काहीतरी सिग्नल समोरच्या संघाने देखील या मॅचमध्ये जरूर दिलाय. मॅच ओ यावेळेस देखील पाहू शकतात की योगेश पाटील अगदी जर पाहिलं तर माठी विकेटची खासियत असते ना की तुम्ही या विकेटवरती खांद्याचा एक्स्ट्रा जोर जर लावाल तर बाउन्स क्रिएट होते परंतु तुम्ही मनगटाचा वापर गोलंदाजी करत असताना ज्यावेळी करताय ना त्यावेळी सबमरीन बॉल विकेटला अगदी रेखाटून बॉल जात असतात. आणि सध्या या मॅचमध्ये योगेश पाटीलच्या माध्यमातून तेच पाहायला मिळते. बॉल पडलाय आणि प्रचंड वेगाने सरळ विकेट किपर जय पाटीलच्या हातामध्ये निघून गेलाय. सुंदर मॅच, अप्रतिम मॅच, प्रेक्षणीय मॅच आपण पाहत आहेत. ओ यावेळेस पायात होता. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे योगेशने त्या खेळाडूला सांगलंय आणि सांगितलंय की जा आता परतीचा प्रवास कर. बॅटर आउट. सुपर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी इथे केली जाते. ॲक्स्टन अगदी बघू शकतात की सुपर पद्धतीचा हा चेंडू होता. अगदी पुढ्यात होता यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि त्याच्यानंतर बॅटरला वेट केलं. यस्टांचा वेध घेतलाय आणि बॅटर आता परतीचा प्रवास डेफिनेटली करणार. काय चेंडू होता, अप्रतिम, देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी. योगेश पाटील देखील एक दिग्गज खेळाडू आहे. आपल्याकडे असणारा अनुभव, सध्या वय वर्ष 42 आणि अगदी जर पाहिलं तर अत्यंत जबरदस्त गोलंदाजी करतात. सुपर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी करतात. वापाले संघ ज्या पद्धतीने या
मार्चमध्ये बॅटिंग करत होता. बॅटिंगच्या जोरावरती अगदी जोडल्या धावा 24. 4 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झालाय. अथर्व थोडासा खर्चिक ठरला, परंतु या षटकामध्ये सक्सेसफुली गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये थोडीशी नर्वस कामगिरी अथर्व पाटीलच्या माध्यमातून जरूर बघायला मिळाली. अंतिमचे 2 चेंडू असतील. स्टील 2 टू गो. योगेश पाटील ओव्हर द स्टंप. ओ समोर डाऊन दी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. योगेश पाटीलची उडवली आहे जो बॉल सीमा पार. चौकार 4. ईस्टर्न रिप्ले बघू शकतात. बॉल आधीच्या बॉलवरती काय झालं ते एक्झॅक्टली आपल्याला दाखवलं जाते, परंतु 5व्या बॉलवरती काय झालं हे देखील आपण बघू शकलात. जाऊयात पुन्हा एकदा अंतिम बॉलकडे. 28 धावा फलकावरती जोडल्यात व अंतिम बॉल बॉडीला अगदी शपल खेळ आणि त्याच्यानंतर पाहू शकतात की फटका एक्झिक्यूट करणं तो कुठेतरी कठीण होता आणि त्याच्याच कारणामुळे योगेश पाटील एक सक्सेसफुल षटक कंप्लीट झाला असं म्हणावं लागेल. कारण या षटकामध्ये फक्त 10 धावा आणि मुख्य तर 2 निर्णायक बाटर बाद केलेत आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये आता 28 वरती स्टॉप केलंय. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या इथे केला जातो आणि त्याच्याच कारणामुळे या मॅचमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीच्या अखेरच्या टप्प्यावरती आलाय. कारण 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 14.00च्या रन रेटने आवरेजने सध्या धाबा बनवल्या गेल्यात. त्यामध्ये प्रतीक्षा धाबा जर पाहिल्या तर सिक्सर, चौकार, एक सिंगल आणि त्यानंतर पुन्हा सिक्सर. जयेशने देखील चांगली बॅटिंग केली होती. एक सिक्सर आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आणि हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. प्रथमेश थोडंसं अनसक्सेसफुल ठरले गेले, तिकडे आऊट झाले आणि त्याच्यानंतर आकाश त्याच्या माध्यमातून चौकार. हा जर पाहिलं तर 2 षटकांचा ॲनालिसिस आपण पाहिलात, परंतु अंतिमचं एक षटक बाकी आणि त्या षटकामध्ये एक्झॅक्टली काय घडित होईल संपूर्ण काही गोष्टी आपण बघू शकतात या मॅचमध्ये पाहायला मिळणार. आणि म्हटलं जातं ना की आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस का वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे आणि या मॅचमध्ये डेफिनेटली प्रयत्न करावे लागतील. 28 धाबा स्कोरबोर्डला जोडल्या. 2 विकेट सध्या लॉस झालेत. जय पाटील हा देखील खेळाडू अगदी आपल्या नावाची कळगी छाप सोडली आहे. सुपर खेळ सातत्याने राहिला आहे. ज्यावेळी अकलोली संघ अडचणीत असतो त्या अडचणीत असलेला संघाला बाहेर काढण्याची जिम्मेदारी जबाबदारी अगदी घेणारा खेळाडू अर्थात जय पाटील मैदानाच्या आतमध्ये ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. राईट टर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं सज्ज होत असताना आपण पाहत आहेत सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल गुडघे वाकवले आहेत आणि पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त करतोय जय पाटीलचा वार. यावेळेस फलंदाज होतोय गार. फलंदाज आऊट. सर यानंतर ऐकवीरा पाचापूर संघाचा कर्णधार आणि त्यांच्या अगेन्स्ट वैतरणा बॉईज. ह्या वैतरणा बॉईजचा इतिहास खूप मोठा राहिला आहे, ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून आपले घरी बसून मॅच जर पाहिली असेल. ज्या संघानं प्रतीक पाटील जनमान टेंबिवली संघाला पराभूत केलं होतं. नक्कीच वैतरणा बॉईज सौरव आपण याची टॉस केला जाईल. एका साईडनं वैतरणा बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र नक्कीच ऐकवीरा पाचापूर. सुपर खेळ मैदानाच्या मध्ये तो आपल्याला बघायला मिळतो. पहिलाच बॉल आणि जय पाटीलचा वार. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है मेरे यार, वक्त को हालात को मरहम बनाना सीख ले. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मैच को बनाना सीख ले. जर्सी क्रमांक तर बघू शकते मध्ये आरसीबीची पाहायला मिळते. पहा इथे नित्यान स्पोर्ट्स क्लब युवा क्रांती वतीने मात्र प्रत्येक प्रेक्षकाला इथे मात्र संधी दिली जाते आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या माध्यमातून तुम्ही घरी जाण्याकरता असाल तरी मात्र आता नित्यानंद स्पोर्ट्स क्लब युवा क्रांती स्ट्रगल झाली आहे की आता इथं मात्र लाईट टू रन स्पर्धेच्या माध्यमातून 28 धाबा जोडल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला आणि जय पाटील यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. कारण क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना की पाठपुरावा करणं गरजेची गोष्ट आहे. तुमच्या संघाच्या माध्यमातून ज्या वेळेला चुका होत आहेत त्या चुकांना सुधरून एक चांगला खेळ, एक 11 खेळाडूंचा संपूर्ण संच मिळून खेळ खेळला ना तर तुम्ही या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती अगदी आपल्या नावाची कळगी छाप सोडू शकतात. आणि सध्या तेच पाहायला मिळतंय. जय पाटीलचा पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती बॅटर आऊट. नवीन बॅटर इंटर झालेत अतिश आणि त्याच्या साथीनं बघू शकतात की बॅटर आकाश अतिशचा पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज आहेत. वाटॅकर बॉल पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे आणि धावडी बॉल. योगेश पाटीलचा कॉल आणि फलंदाज परतीचा प्रवास. बॅटर आऊट.
सुपर्ब गेम मैदानाच्या आतमध्ये सध्या बघू शकता जय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट इज ऑन अ हॅट्रिक. सध्या जर पाहिलं तर इथे हॅट्रिक बॉलवरती आहेत आणि संधी आहे. संपूर्ण खेळाच्या जोरावरती पाहू शकतात की आक्रमक रवैया सध्या जय पाटीलने तो आजमावला या मॅचमध्ये. सुपर्ब देणार एक्स्ट्राऑर्डिनरी. ज्या पद्धतीची मॅच व्हायला पाहिजे, ज्या मॅचसाठी अगदी प्रेक्षक राजावर्ग अगदी दाटीवाटीनं मैदानाच्या सभोवताली उपलब्ध झाला आहे, त्या प्रेक्षकांना अगदी प्रेक्षणीय मॅच बघण्यासारखी मॅच आहे. 28 धाबा स्कोरबोर्डला जोडल्यात. सुपर्ब खेळ 28 धाबा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये बघू शकता. जय पाटील इज ऑन अ हॅट्रिक ओव्हर दी स्टंप. कॉम्बॉक्स एंड कडनं जय पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना बघू शकतात. हे दबाव आहे स्पेशल या मॅचमध्ये पाहू शकतात. निर्णायक मॅच आहे आणि माधवजी विठ्ठल ठाकरे आपल्या अंदाजामध्ये सांगतात. डान्सिंग अंपायर अगदी शहापूर गावातून बिलॉंग करणारे गोड व्यक्तिमत्व आपण बघू शकता. 9 नंबर सरकार माधवजी ठाकरे सर, त्यांच्याबद्दल देखील चर्चा करूयात या मॅचमध्ये. वाडबा बाटनं स्विंग मिस, बॉल पडला आणि बाहेरच्या बाजूने घुमाव प्राप्त करतोय. जय पाटील कमबॅक करतोय जबरदस्त. माधवजी विठ्ठल ठाकरे सरांचं बद्दल बोलायचं झालं तर 42 वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती अगदी पंचगिरी केले. त्याच्यानंतर 11,000 पेक्षा जास्त सामने कंप्लीट केलेत आणि पाहू शकतात की 25 लेदर बॉल क्रिकेटच्या सामन्यांचा देखील अनुभव आहे. असे गोड व्यक्तिमत्व या मॅचसाठी. हो, समोर बॉल होता, उडवला, इनसाइड आउटचा फटका आहे. बॉल चालला सरळ एक्स्ट्रा कव्हरमध्ये. यतीन पाटील बॉलपर्यंत येतो आणि बॉलची अचूकरित्या पैकी कलेक्ट ते अप्रतिम पद्धतीने केले आणि त्याचमुळे सिंगल कंप्लीट झाली आहे. आणि सिंगल दाबाच्या मदतीने स्कोरबोर्डला दाबा सोडल्यात. अर्थातच 29 धाबा सोडल्यात. अंतिमचे 2 चेंडू असतील. आयुष्यात तुम्ही किती पावसाले पाहिलेत या गोष्टीला महत्त्व नाही, परंतु तुम्ही त्या पावसात किती चिखल तुडवला आहे आणि त्यातून कशी वाट काढली आहे या गोष्टीला खऱ्या अर्थानं महत्त्व दिले जाते. आणि जय पाटीलने या मॅचमध्ये अगदी आपल्या संघाला एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी वाट काढली आहे. कारण इक्विशन जर पाहिलं तर या मॅचमध्ये 2 षटकांच्या नंतर इकडे बघितलं गेलं तर 28चं होतं आणि त्याच्यानंतर फक्त 4 चेंडूमध्ये 1 सिंगल धाव खर्च केली आहे. 2 विकेट महत्त्वाचे बाद केलेत. आता अंतिमच्या 2 चेंडूवरती काय रणनीती असेल हे बघायचे. जय पुन्हा एकदा तयार. ओव्हर दी स्टंप बॉलिंग ट्रॅकवरती. ओ समोर बॉल, फटका मिस आले. डाऊन दी बॉल, पुन्हा एकदा कॅच कंप्लीट. 1 मोर विकेट डाऊन इयर. आणखी एक धक्का बसतोय. 29ला 5. सुपर्ब खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघू शकतात इकडे अकलोली संघाच्या माध्यमातून दाखवलं जातोय. 2 षटकांचा ॲनालिसिस विवेक जर पाहिला मॅचमध्ये तर भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ ॲज अ बॅटर तिकडे वाफाळे संघाच्या माध्यमातून राहिला गेला, परंतु इकडे गोलंदाजीचा दमखम दाखवला आहे. आपल्याकडे असणारी गुणवत्ता, आपल्याकडे असणारं पोटेन्शियल, आपल्याकडे असणारी सातत्य, सराव या सर्व काही गोष्टी एकवटून जय पाटीलनं जो पलटवार केला आहे ना तो अगदी अप्रतिम आहे. आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर 5 चेंडू 3 विकेट सिंगल रन्स या मॅचमध्ये जय पाटीलने खर्च केली आहे. अंतिमचा बॉल असेल. वाफाळे संघ एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये जाण्यासाठी या शेवटच्या बॉलवरती तुम्हाला फटका खेचावा लागेल. काय एक्झॅक्टली घटित होतं अंतिम बॉलवरती बघू शकता. जय पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहत आहात. तुडुंब गर्दी मैदानाच्या सभोवताली आपण पाहत आहात. जय पाटील पुन्हा तयार. अंतिम बॉल, इनसाइड आउटचा फटका. बॉल चालला शॉर्ट पॉईंटमध्ये. खेळाडू आहेत. 1 सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव तिकडे कंप्लीट, परंतु तिसऱ्या धावेसाठी येत असताना इकडे बॅटर परतीचा प्रवास करतील. 2 धावा कंप्लीट होतात आणि पाहू शकतात की स्कोरबोर्डला धावा सोडल्यात. 31. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्तीला आला आहे आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या 31 वरती 6. टार्गेट सेट केला अर्थातच 31 धावांचं आणि 32 धावेचं टार्गेट सेट केलंय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते आणि कॉम्बॉक्समध्ये जोडली जातील आमचे साथी समालोचक सहकारी गणेशजी पांडव सर. धन्यवाद अजित. तर या ठिकाणी विनोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. एका साईडनं बादशाहपूर टीम ज्याने 1 बॉल 3 धावा मध्ये चेस केल्या गेल्यात आणि एका साईडनं वैतरणा बॉईज. काय म्हणावं या दोन्ही टीम बद्दल? ज्याने झनमन ठिंबिवली संघाला पराभूत केलं ती टीम आता इथे पाहू शकतो. वैतरणा बॉईज कनेर फाटक विभागात एका साईडनं दाबाड विभागात बच्चापूर. मी विनोदांना विनंती करतो की आपल्या शुभसे टॉस करायचं हेड अँड टेल. सेकंड सेमीफायनल प्रेक्षांच्या भेटीला वैतरणा बॉईज आणि बच्चापूर. हेड असा कॉल बच्चापूरकडनं आणि
जिंकला आहे इथे वाचवणं. विनोद आपण स्थाना बनवा त्यांच्या माध्यमातून 51 पाहू शकली प्राईज. नानीचा कॉल जिंकला गेला, काय निर्णय असेल? छत्रशिंग काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आता क्राऊड पूर्ण भरले गेलं आहे, पब्लिक ते पाहायला तुम्हाला पाचापूर टीमला, ज्या पाचापूरच्या नशिबाने साथ दिली आहे. आणि ही मॅच जर पाहू शकाल की सर्वांकरता महत्त्वाची आहे, जिंकला आता फायनलमध्ये. इथे तुम्ही काय प्रयत्न कराल? सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळाची संधी दिली, धन्यवाद करतो. 100% कोणावर तुम्ही डिफेंड असाल? पहिला गोलंदाज कोण असेल ज्याच्यावरती तुम्ही अटॅक पाहू शकाल? निकेतकडे असेल. निकेतकडे असेल. आणि इथं पाहू शकाल नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुमच्याकडे देखील. आपल्या जॉईंट पाचच्या कॅप्टन डिसाईड केलं विन द टॉस अँड बॉल फर्स्ट. नक्कीच वैताना बाई सध्या तरी मी म्हणतो खूप सारे बोलबाल करते आम्ही सामान केलं सध्या म्हणजे तांदीपमध्ये. मग आता इथे पाहू शकाल सौरभ, तुला काय अपेक्षा सौरभकडनं? खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्याच्याकडून. मात्र या मॅचमध्ये महत्त्वाची मॅच आहे असं म्हणताना पूर्ण रात्रीचा प्रवास केला आहे, आता फक्त स्टेशनमध्ये पोचायचं आहे, मात्र स्टेशन दूर आहे, तर काय मात्र इथं सौरभ काय करू शकेल? जे टॅलेंट आहे ते पूर्णपणे तो दाखवून देईल. या स्पर्धेबद्दल आणि गणेशपूर गावाबद्दल काय म्हणशील? अप्रतिम आयोजन, खूप सुरेख वाटलं. त्या दिवशी पण आलेलो, पूर्ण सपोर्ट होतो गावाचा आम्हाला. गणेशपुरीकरांनी पण आम्हाला भरपूर सपोर्ट केला त्या दिवशी. बॅटिंग करावी लागणार आहे, किती तर टार्गेट असेल? षटक किती? 3 ओव्हरची मॅच आहे, किती टार्गेट सेट कराल? 40 ते 45. ओके, थँक्यू, धन्यवाद. दोन्ही कॅप्टन पाहू शकता एका साईडनं भिवंडी आणि पडगी विभाग तर टीम 5वर 1 वर, एका पाऊशाने वसई ग्रामीण त्याच्यामध्ये पाऊशाने वैताना बॉईज तिथे मात्र कॉल केला गेला आहे आणि मात्र इथं 5वर टीम कॉल जिंकला गेला आणि डिसाईड बॉल फर्स्ट. चला मातला सुरुवात. पुणे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सेकंड इनिंगमध्ये पाहू शकाल विजया करते इथे पाहू शकाल 3 ओव्हर्समध्ये गावती वकलीला टेस्ट करे धावसंख्या 32. समीकरण मोठं नाही आहे, मात्र मॅच मोठी आहे. तमाम क्रिकेट रसिक पाहू शकाल या स्पर्धेला मात्र खऱ्या आनंद घेत आहेत. या स्पर्धेकरता पाहू शकाल की जे मंदानी ग्रुप आहे खऱ्या अर्थानं दीपक जाधव यांच्या आठवणीला उजाळा पाहू शकाल. तिथे पण पाहू शकाल की या स्पर्धेकरता प्रवीण तांडेल, बापू, भाई, उमेश, संदीप, बट्टू, अमोल, समर, त्या पाहू शकाल नक्कीच अनिल आणि रवींद्र यांच्याकडनं जी आपण पाहतो की सायकल या स्पर्धेत उपलब्ध पाहू शकाल. मंदानी ग्रुपचं मनापासून धन्यवाद. आत्तापर्यंत पाहू शकाल नक्कीच योगेश पाटील सायकल पाहू शकाल. नॉन सायकलला जय पाटील. गोलंदाजी मार्क करते आले गोलंदाज मिस्टर प्रथमेश. एक परफेक्ट ऑन दिस मॅन फ्रॉम वाफाले. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 18 बॉल 32 समीकरण आहे. पहिला बॉल डिलीट करण्यात पाहू शकाल. राईट ऑफ द विकेट. हो, इथे मात्र योगेश पाटीलच्या बॅटमधून बॅकवर्डला बॉल निघून चाललाय. योगेश पाटीलच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार दमदार 4 धावा.
एक बॉल 4 ही धावसंख्या. योगेश पाटील एक महत्वाचा दुवेदार बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी पाहू शकाल षटकातील दुसरा बॉल. इथे परफेक्ट पाहायला मिळते. ॲज अ गोल्डन बॉल डिलिव्हरी केला गेलाय. परिपूर्ण मातीचा बॉल पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती असताना दुसरा बॉल डॉट आला. योगेश पाटील स्ट्रायकर एंड वरती आहे. योगेश जय आणि यतीन पाटील यांच्या प्रत्येक षटकाराकरता अमोल घरत यांच्याकडनं 100 रुपये प्राइज आहे. चांगला बॉल चांगला डिलिव्हर केला गेलाय. बॅट मात्र फिरवली ती योगेश पाटीलनं. अप्रतिम डिलिव्हरी पाहू शकत. गोलंदाजी मार्क वरती असताना चांगल्या पद्धतीने आतापर्यंत मात्र एक चांगली टफ फाईट पाहायला मिळते वाफाले आणि अकलोलीमध्ये. चांगली मात्र रनी पाहू शकाल. ज्या ठिकाणी मात्र पाहू शकाल विजयाकरता लो स्क्रीनमध्ये असेल इम्पॉर्टंट पाहायला मिळणार आहे. कारण 32 धावा बनवायच्यात. पहिल्या बॉल चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर डॉट आलाय. विघ्नेश मवार यांच्याकडनं योगेश पाटील षटकार 1000 रुपयात. इथे इनसाइड कव्हर फटका बसलाय. बिग विकेट इज गॉन. योगेश पाटील आज बॅक टू द डगआउट आज अ कम बॅक वाफाले टीम. महत्वाची विकेट योगेश पाटीलला परतावं लागलं. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती. त्यातील 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 4 आहे. म्हणजे पहिल्या बॉलवरती आपण आय थिंक जर पाहिलं तर 4 धावा आल्या. त्यानंतर पाहू शकाल नक्कीच डॉट मग पुन्हा एकदा डॉट. मग त्यानंतर योगेश पाटीलला फसवलं गेलं. चांगली गोलंदाजी आहे. लेंथ चांगली आहे. लाईनअप देखील पाहतोय. आणि पाहू शकाल या स्पर्धेकरता ज्या खरं पाहू शकाल की दीपक जाधव यांची आठवण म्हणून पाहू शकाल. त्यांचा मंदान ग्रुप प्रवीण बापू भाई उमेश संदेश बट्टू अमोल समर अनिल त्यानंतर मात्र रवींद्र या सर्वांकडनं खूप सारे मात्र पाहू शकत जी सायकल दिली गेली आहे. या 3 पाटीलचा फटका हा देखील मात्र फसला गेलाय. मात्र लॉमस लाईन मध्ये बॉल पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यतीन पाटील आलाय. तर नक्कीच धन्यवाद रमेशजी जाधव वसई ग्रामीण संघ अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं संस्थापक यांच्याकडनं आमच्याकरता 500 रुपये आणि अजित करता 500. धन्यवाद आपले गुरुजी की मनापासून की खऱ्या तुम्ही संधी देत आहेत. आणखीन एक बॉल समन डिलिव्हरी. बॉल हाईट दिली नाही आहे. लेन चांगली लाईन पाहायला मिळत आहे. त्याआधी आमच्या आम्हाला एक पाहू निलेशजी मडवी सांदीप यांच्याकडे 1000 रुपयाला धन्यवाद. निलेश दादा आपलं देखील मनापासून धन्यवाद. मी कालच म्हटलं की ज्या क्रिकेटपर्यंत पुढे गेले संधी द्या. समल कशापर्यंत पाहू शकाल. आतापर्यंत या ठिकाणी पहिलं षटक कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती 5 आहे. रमेशजी जाधव गुरुजी यांच्याकडून 1000 रुपयाला धन्यवाद आपलं देखील मनापासून. कमबॅक पाहायला मिळाला. 6 बॉल फक्त 5 धावा. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर त्याचा गोलंदाज प्रथमेशनं एक परफेक्ट ऑन दिस मॅन पाहू शकाल. वाफाली विभागातली पडवी पाहू शकतो. आतापर्यंत ज्याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. इथे त्याच पद्धतीने आतापर्यंत गोली पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर अँड द मॅच प्रतिकीला आपण पाहतोय. अजूनही यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये. जय पाटीलला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे टीम अकलोलीकडे आणि त्यातून आतापर्यंत चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारे बॅटर आहेत. त्यानंतर पंकज राऊत देखील आहे.
अपेक्षा असणार टीम अकलूलीकडचा, कारण इथे जर ग्राउंड असं कोणतं असेल तर ते मात्र अकलूलीचं असेल. 32 धावांचं लक्षण उतरली आहे. टीम वाफाले कमबॅक करू शकेल का पाहायला मिळणार आहे. तयार पुन्हा गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाज मिस्टर प्रतीकला पण पाहत आहे. पंच माधवी ठाकरे जगताप सर पण पाहत आहे. फक्त 12 या स्पर्धेतील अंतिम दिवस ग्रँड फायनल पाहू शकाल. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा हार्दिक स्वागत आहे. राईट मोड विकेट, पहिला बॉल यातील पाडील कुठना टेकलं होतं, ॲक्रॉस पद्धतीने खेळायचं होतं, मात्र परफेक्ट लेंथ पाहायला मिळते. इसे कहते काटे का भाम मुकाबला, एक तरफ वफाले एक तरफ अकलोली. बढ़िया मॅच यहाँ पर होती हुई. अमोल घर त्यांच्याकडनं प्रत्येक षटकाला करता 200 रुपयात यतीन पाटील करता. क्या बात है, प्राइस वाढत जात आहे, मॅच वाढली जाते. आजची रात्र पाहायला मिळणार आहे. आज की शाम तुम्हारे नाम यतीन पाटील काय करू शकेल. आणखीन एक वॉटर डिलिव्हरी, सुपर बॉल. जय पाटील नास्ताकर एंड वरती उभा आहे, घुटणे टेकतोय. अक्रॉस प्रतीक पाहू आडव्या पाट्याने खेळायचा प्रयत्न यतीन पाटील करणं. आता नाईस होतं लेंथ, गुड डिलिव्हरी मिस्टर प्रतीक, मॅन फ्रॉम वाफाले. पटकेकर आहेत सर, हार मानणार नाही आहेत. अकलूलीकर ही मॅच सोडणार नाहीत. समीर सध्या मैदानाच्या आतमध्ये काय म्हणा मॅच बद्दल जबरदस्त पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात मॅच वरती. 2 बॉल डॉट आलेत. समीर वाढलं जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, 2 बॉल डॉट. बॉल क्रमांक 3 इथे येतील पाटील न स्टँड ऑन डिलिव्हर, बॉल फेकून दिलं गेलं आउट ऑफ द बार. सिक्सर, 6 धावा. वेट ऑल कॅन सेट फायर मिस्टर यतीन पाटील, षटकार 6 धावा. धावसंख्या फलकावरती 11. 1 विकेट लॉस ऑफ योगेश पाटील बाद झाला तर पूर्णपणे जबत यतीन पाटील वरती आहे. सध्या तरी पाहू शकाल की ज्या ठिकाणी उपसरपंच आहेत अकलोलीचे, मात्र इथं आपल्या टीमला जिंकवायचं आहे. ज्या गावाची जर्सी प्रदान केली ते गाव माझं आहे अकलोली हे दर्शवताना. अमोल घरत त्यांच्याकडनं यतीन आणि नक्कीच जय करता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा बॉल थोडंसं मत खाली ठेवला गेला. अकोटपती लेंथ पाहायला मिळते. माती विकेटचा सपोर्ट पंच दर्शवतात जगताप सर याचा ब्लाइक स्वभाव पाहायला मिळतं. सिंगल येते आणि सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 12. 4 बॉलचा केली ते कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 12. आता विषयाकरता बनवायच्या 8 मध्ये 20 धावा. समीकरण वाढलं गेलंय. टीम अकली थोड्याशा परिस्थितीमध्ये डाऊन पाहायला मिळते. आता इथे मध्ये अटॅक करावा लागणार आहे. जिंकला तर फायनलमध्ये, हरला तर बॅक टू होम. हे समीकरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. ओम साई मूवीच्या नाट्यमध्ये माध्यमातून पाहू शकाल. चांगली क्लिअरिटी, चांगलं व्हॉइस तुम्ही ऐकतायत. आणि आतापर्यंत प्रथमेश आणि त्यानंतर प्रतीककडनं चांगली गुण झाली आहे. वाफालेकडनं जय पाटील आतापर्यंत नॉस्टॅक एंड वरती उभा होता. जर साईक मिळते जय पाटील. इथे जयचा फटका बॅट पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्वेअरलेट बॉल निघून चाललाय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 4 फीट पाहायला मिळते. 2 रन दिस कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या जय पाटीलनं. वॉटर रनिंग बिटवीन विकेट. 2 रन दिस कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद पाहू शकाल. मंदा ग्रुप यांच्याकडे देखील 200 रुपये आमच्याकरता आलेत. महेश शलदरकर, प्रवीण तांडेल मनापासून धन्यवाद. 7 बॉल होता विजयाकरता. 18 धावेची गरज आहे. वफाले की अकलोली कोर पोहोचेल फायनलच्या दिशेनं. यानंतर पाचशापूर टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या आगेच पाहू शकाल वैताना बॉईज, सौरभ अँड टीम कंपनी. पुन्हा एकदा एका साईडनं वस्य तर एका साईडनं भिवंडी. 7 मध्ये बनवायचे तर 18 धावा. जय पाटील टीम वाफाले. खऱ्या अर्थानं मी म्हणेन की प्रत्येकाने त्याच्या अगेन्स्ट पाहिजे नक्कीच प्रथमेश कमालची गोलंदाजी केली होती. असं वाटलं मॅच सहज जिंकेल टीम अकलोली. हेच क्रिकेट आहे, डोळ्यांत विश्वासाचं क्रिकेट आहे. जय पाटीलनं बॉलला पाठवलंय. स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द बार. षटकार 6 धावा. पॉवरफुल, ब्युटिफुल, द ब्रँड ऑफ अकलोली. सिक्सर 6 धावा. अमोल घरत यांच्याकडे 200 रुपये येतात. चला सतीश पडले अमोल घरत कॅश रम पोचवायची आहे. कारण इथे आम्हाला सूचना आयोजन वतीनं 6 मध्ये 12ची गरज आहे. बिरारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सारं प्रेम त्यांचं राहिले आहे क्रिकेटवरती आणि ती मकलीत असणार आहे. आता जय आणि यतीन पाटील काय खेळेल पाहायला निश्चित पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक मात्र वेट अँड वॉच. 6 मध्ये 12ची तर नो टू मीटिंग. योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये सिनियर क्रिकेटर काय ती कानमंत्र देत असताना काय जवळ पाहू शकाल. नित्यानंद स्पोर्ट्स क्लब युवा क्रांती वतीने ही स्पर्धा. भाऊराव पाटील हे मैदान आज गजून भरलंय.
चौ बाजून माझा प्रेक्षक राजा याचा सल्यूट. सार्थक गोलंदाजी मागवरती आलाय. सार्थक करावं लागणार आहे वाफाला टीमला. पटके दली विभागातील टीम वाफाले कमबॅक करते. ना तुझ्या येण्यानं ना तुझ्या जाण्यानं ना तुझ्या फक्त उभ्या राहण्यानं शोभा माझ्या क्रिकेटच्या मैदानानं फक्त तुझ्या इथे मात्र असण्यानं सर्वांना मात्र नक्की सल्यूट आहे. अंतिम नेक्स्ट मॅच वैतरणा बॉईज आणि त्याच्या अगेन्स्ट पाच्छापूर संघाने तयार राहायचे. लगेच क्विक आपण ही मॅच जशी कंप्लीट होईल आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर करायचे विनंती असेल दोन्ही संघांना. पाच्छापूर आणि वैतरणा बॉईज एक कडवी एक तगडी मॅच. नेक्स्ट वोट यू. बिरारी सर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचा प्राईज आहे. क्या बात आहे बिरारी सर. यातील पाटील स्टॅकर एनवरती नॉसेल पाहू शकते जय पाटील आहे आणि बिरारी सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयात. प्रेक्षकांच्या नजरा मॅचवरती आहेत. वाफालेकर जिद्द ठेवली आहे. खरं आम्ही इथनं करू शकतो हे दाखवलं आता मैदानाच्या आतमध्ये. वाफाळे संघ करावं speed up लागणार आहे. करायचं आहे. चला स्पीडअप करा. 6 मध्ये नो टीम मीटिंग 12 धावीची गरज आहे. यानंतर पाच्छापूर आणि त्यांच्या आगेस मात्र वैतरणा बॉईज पुरीच्या वस्ते आणि भेवंडी हे समीकरण असेल. सध्या तरी पाहू शकेल भेवंडी आणि भेवंडी आगेस पाहायला मिळत आहे. यातीन पाडील मॅच फिनिश होऊ शकेल का सार्थक ठरेल या मॅचचा हिरो पाहायला मिळणार आहे. 6 बॉल आणि 12 रन्स जातो मॅचच्या दिशेनं. काय कडक मॅच बनली. अक्लोलीकर सध्या तरी ट्रॉफी क्रमांक 13 आहे या सीझनमध्ये. आत्तापर्यंत आपल्या मंदिरापर्यंत आपल्या गावात 12 ट्रॉफी पोचवल्यात. हे स्वप्न आहे 13व्या ट्रॉफीचं. यतीन पाटील राईट मोडतो विकेट. ओहो परफेक्ट हुक केलंय बॉलला. बॅटचा फ्लो लहान मिळाला. यतीन पाटीलच्या बॅटमधनं सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती. आता 5 मध्ये 11 धाबीची गरज आहे. 21 धावी पाहायला मिळते. आता 5 मध्ये 11 जय पाटील साकेर पाहू सार्थक म्हणजे सर्वस्व ह्याच भूमिका मैदानाची घेऊन आलाय. सार्थक पाहायला मिळते वाफालेकडनं. प्रेक्षकांना वाटलं होतं की सहज मध्ये टीम आपली जिंकू शकेल की काय. हे क्रिकेट आहे. डोल्यांमध्ये विश्वासने हा क्रिकेट म्हणजे लढा आहे. सरड्याप्रमाणे रंग बदल जात म्हणजे क्रिकेट आहे आणि क्षणामध्ये सर्व काही उद्ध्वस्त करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. हे 3.5 अक्षर आहे. हे कधी विसरू नका. आता 5 मध्ये 11 सार्थक तयार आहे. गोलंदाजी मागवरती आहे. जय पाटील मॅन द मॅचची दर्शी प्रदान केली आहे. स्वप्न पहिले 13व्या ट्रॉफीच्या या सीझनमध्ये 26 मध्ये इथे जय पाटीलला ते करावे लागणार आहे. मात्र वाफालेकर तयार आहेत. 5 मध्ये 11. ओहो इथे आउट ऑफ द लेग स्टंप. पंच दर्शवताना फेकी झाली आहे मध्ये त्या ठिकाणी. व्हाईट बॉल. वाईट आलाय. धावसंख्या फलकावरती इथे मात्र जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता बनवायच्यात 5 मध्ये 10. 1 बॉल 2 रन्स विथ द मॅच. गावदेवी अक्कल की वाफाले. जर प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर जोरदार होऊ द्या. वाफाली की अक्लोली कोण जिंकेल कोण पोहोचेल फायनल मध्ये जात मॅचच्या दिशेनं. सार्थक समोर जय पाटील. बॉल क्रमांक पाहायला मिळतो इथे पाहू शकाल. जय पाटील पोहोचतो केलायचा होता. ऑन साईडला बॉल डिलिव्हरी केला गेलाय. पाहू इथे मात्र नक्कीच बॅटचा फो पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ते मात्र नक्कीच 23 या धावसंख्येवरती 4 बॉल आणि 9 धाबीची गरज आहे. अमोल गरज अक्लोली यांच्याकडनं 200 रुपयात प्रति षटकाराकरता. बिरारी सर यांच्याकडनं 1000 रुपयात. काटेकी टक्कर काटे का महामुकाबला आहे. हे प्रेशर आहे. जेवढं प्रेशर वाफाल तेवढं मध्ये अक्लोली वरती आहे. काय जबरदस्त प्रेशर पाहिलं समोर यतीन पाटील आहे. यतीन पाटील पुन्हा एकदा मात्र डोले उडे ठेवावे लागतील. म्हणावं लागेल मी अक्लोलीकर आहे. ज्या गावामध्ये जन्म घेतलाय ती जर्सी माझ्या अंगावरती आहे. त्यात अक्लोलीकरता करायचं आहे. आणि एका सार्थक म्हणतो मी वाफालेकर आहे. मी हार मानणार नाहीये. हे क्रिकेट आहे. ओहो क्या बात आहे सार्थक. बॉल इथे डॉट केला गेलाय. कहाणी में ट्विस्ट. आता मॅच मध्ये दिसत आहे म्हणावं लागेल वाफालेकर.
मारू की नको मारू, डबल माइंड. आणि तिथे आता 3 मध्ये समय वाढला गेले. 3 मध्ये 9ची गरज आहे. पण म्हणतो ना क्रिकेट म्हणावं लागतं ना. तू हारा है ना हम कभी हारे, हम कभी जीते ना तू कभी झुका है. हे क्रिकेट वैसा ही खेल है. चलते मैच की ओर. 3 गेंदे जीत के लिए यहां से धावेची गरज आहे. या 3 बाडील समोर आहे, सार्थक समोर आहे. हा बॉल महत्वाचा आहे. या 3 बाडील चांगला सो खेळला गेला आहे. इथे 2 धावीमध्ये कंप्लीट केल्या जातील का? 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्याच मदतीनं धावसंख्या जाऊन परिस्थितीमध्ये फलकावरती आमचे स्कोर विवेक वाकल्यामध्ये दर्शवताना 25. आता विजया करता 2 बॉल 7. 32 हव्या होत्या. 18 बॉल मध्ये पाहिलं होती पहिल्या पूर्वार्धामध्ये. आता इथे पाहायला मिळणार 2 मध्ये 7. जिंकेल तो फायनलच्या दिशेनं, हरेल तो इथनं मात्र टॉप मध्ये राहणार आहे. यतीन पाटील आज पुनश्च एकदा बरसावं लागणार आहे, बरसावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो यतीन पाटील, क्या बात है. ओ सुपर सुपर 6 यतीन पाटील. बिरारी सर यांच्याकडे 1000 रुपये. हे अकलोलीकर आहे. गरम पाणी झरे कुठे आहेत तर अकलोली मध्ये आहेत. तुम्हाला चटके कुठनं येणार तर अकलोलीकडनं येणार. हे आता दर्शवलं मैदानाच्या यतीन पाटीलनं. 1 मध्ये करायचे कंपल्सरी. बिरारी सर यांच्याकडे 1000 रुपये आहेत. एक सिंगल जरी आली तरी बिरारी सर यांच्याकडे 1000 रुपये आहेत. क्या बात आहे बिरारी सर. आम्ही अकलोलीकर का म्हटलं जातं भिवंडी टेनिस बॉल मध्ये 1 बॉल 1 रन्स करायचे आहेत. यतीन पाटील उपसरपंच अकलोली. माझं गाव अकलोली आहे, मला लढायचं आहे. ते दर्शवलं मैदानाच्या आतमध्ये. वफालेकर मीटिंग करतायत. कहाणी मी ट्विस्ट आहे. सिंगल जर आली नाही तर परतावं लागेल. सिंगल जर आली तर इथे मत अकलोलीकर. बॉल जर कलेक्ट झाला तर धाव नाही आहे, डॉट बॉल आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांना एकदा जोरदार त्याला होऊ द्यात. अकलोली के वफाले टाळ्या येऊ द्यात जर तुमच्या. क्या मॅच आहे. अकलोलीकर वफालेकर. 1 बॉल 1 रन्स इन द मॅच. बिरारी सर यांच्याकडे 1000 रुपये आलेत. गणेशजी सर अगदी पाहिलं तर 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. नक्कीच अकलोली संघासाठी आणि वाफाले संघासाठी एक नक्कीच म्हणेन कि 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है. 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है. एक दिन मैं ऐसा काम करो कि दुनिया तुम्हें 100 साल याद रखेगी. आणि इथे 1 चेंडू डिपेंड की 1 चेंडू 1 धावा चेस. सर्व काही बघूयात या मॅचमध्ये. मी देखील एक म्हणेन अजित, चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो, करना है तो अभी करो, नंतर यहां से घर चलो. चला टिमिटी करू नका. आणि 1 बॉल 1 धावेची गरज आहे. यतीन पाटील पहिलं व्यक्ती गावाचे उपसरपंच आहे. ते गावाकरता करायचं आहे. युट्यूब ऑन चाललाय. वफालेकर सार्थक गोलंदाजी मार्क वरती आहे. सिंगल येईल का अकलोली की वफाले. क्या बात आहे. ओम साई मूवीज आमचे केवले पाटील देखील उभे राहिलेत. त्यांना हवी आहे की ते अकलोली कोण जिंकेल, कारण 1 मध्ये 1 बनवायचं आहे. जिंकला तर तू शेर तो मैं सवा शेर. जीते हुआ सफर तय करना पडेगा. यतीन पाटील 1 बॉल 1 रन्स. आणि इथे सिंगल कंप्लीट केली आहे. इथे जिंकली आहे गावदेवी अकलोली. क्या बात है योगेश पाटील. हो हो अकलोलीकर योगेश पाटील काढलाय अमोल राऊत ना. क्या बात है अकलोलीकर. अकलोलीकर क्या बात है. प्रथमेश नाराज होऊ नको. हा क्रिकेट आहे. खूप तू जवळून पाहिलाय आणि आम्ही देखील तुला पाहिलाय. मात्र वफालेकर मी तुमच्याकडे एकच म्हणेन, 1 ट्रॉफी जिंकला नाहीत क्रिकेट तुम्ही हारणार नाहीयेत. सफर तो बहुत लंबा है तय तो करना पड़ेगा. यहाँ से तुमको जाना भी पड़ेगा वफालेकर. चला नेक्स्ट मॅच पाचशापूर आणि त्याच्या अगेन्स्ट वैतरणा बॉईज क्विक मैदानाच्या आतमध्ये आपण इंटर व्हायचंय.
पाच्छापूर आणि वैतरणा बॉईज विना विलंब आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय आणि गणेशजी सर प्लेअर ऑफ द मॅच किताब आपण जाहीर करा. या मॅचचा हिरो आपण जर पहिला खऱ्या अर्थात पाहायला मिळतोय की मी म्हणे की खऱ्यात येते ना वैतरणा बॉईज आणि पाच्छापूर संघ क्विक मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचं आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय. पाच्छापूर संघ इथे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. वैतरणा बॉईज संघ चला आपले दोन बोट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर लगेच धन्यवाद करा. अजित. चला लगेच मॅचला सुरुवात त्याआधी येतीन पाटील या मॅचचा हिरो ठरलाय. क्या बात आहे. आमचे सरपंच माजी सरपंच महेश जाधव देखील या ठिकाणी येत आहेत. संदीप पाटील बासे जावया यांच्याकडनं येतींसाठी 1000 रुपये आहेत. बिरारी सर यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. टोटल 2000 रुपये आहेत. आणि आणि या पंढरीनाथ मॅचचा हिरो पाटील यांच्या यतीन पाटील. माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज यतीन पाटील. यतीन पाटील या. क्या बात आहे यतीन पाटील. आपण आपण लोकांना दाखवलंय की आम्ही काय करू शकतो. कॅश प्राइज इकडे सुपूर्द या करा. ठिकाणी गणेशजी गुरुजी पाटील रजा सर. घेत असताना ज्यांच्याकडनं आमच्याकडे प्राइज आहे धन्यवाद गुरुजी. असंच पर्यंत तुमचं आमच्यावरती राहू द्या. चला आपण जाऊयात ज्या ठिकाणी अजित पवार पंढरीनाथ पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज जोडले गेले. अगदी चला लगेच टीम वैतरणा बॉईज सौरभ